एसपीची बदली करा, त्या एसपीची बदली केली, दुसरा एसपी आला, हे गुन्हेगारी थांबणार आहे का नाही? पोलीस ठोस काय निर्णय घेणार आहेत का नाही? तर बघा, सगळ्यात मोठा दुर्दैव हेच आहे की मला वाटत नाही एसपीला कुणाची बदली करायचा अधिकार आहे. हे पूर्ण भ्रष्ट कारभार वरनं खालपर्यंत चाललेला आहे. कुठल्या अधिकाऱ्याला कुठे ठेवायचा त्याचा दरपत्रक ठरतो आणि तो दरपत्रक ठरल्यामुळे काय एसपी तरी करणार आणि काय कोण करणार आहे? धाडशी एसपी असते तर करू शकतील. तर वरनंच नावं येतात. ह्यांची जी बगलबच्ची आमदार आहेत तीच सांगतात ह्याला तिथं ठेवा त्याला तिथं ठेवा, त्याचे जर टक्केवारी आणि पैसे 50-50 लाख रुपये कोट रुपयाचा आधीच घेतले जात असतील तर मग काय नाही कायदा सुव्यवस्था जाणार आहे? तो तिथं दुकानदार म्हणून बसलेला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला एक मेन एजंट बसलेला आहे ज्याची जबाबदारी आहे कलेक्शनची. ही कलेक्शन करायचं, एसपीला एवढं द्यायचं, इन्स्पेक्टरने एवढं वाटून घ्यायचं, खालच्याने एवढं वाटून घ्यायचं, वरपर्यंत. वर कुणाला जाते? अभ्यास करावा. पोलीस स्टेशन पूर्णपणे विकलं गेलेलं आहे. कुठेही कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न त्या ठिकाणी कंट्रोल करायचा प्रयत्न केला जात नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.